नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी विषय आहे मराठी आणि त्यातील आजचा विषय, आजचा प्रकरण क्रमांक 5 आहे, धडा क्रमांक 5 आहे, वसंत हृदय चैत्र. तर वसंत हृदय चैत्र याच्यामधील जे काही कृती असणारे, स्वाध्याय असणारे किंवा रसग्रहण असणारे संपूर्ण आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाजूच्या बेल आयकॉन देखील ऑलवरती सेट करा, कारण जेव्हा पण मी असे व्हिडिओ बनवेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल आणि तो व्हिडिओ तुम्ही लवकरात लवकर पाहू शकता. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, वसंत हृदय चैत्र हा एक पाचवा आपला प्रकरण आहे. प्रकरण क्रमांक 5 आहे आणि याच्यातील स्वाध्यायकृती आपण आज सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा. असेच आपल्या चॅनलवरती आता 10वीचे व्हिडिओ येत राहणार आहे. चला सुरू करूयात स्वाध्यायकृती. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपली पहिली स्वाध्यायकृती आहे. पाठाच्या आधारे वैशिष्ट्यांवरून झाडाचे नाव लिहायचे आहे. या ठिकाणी वैशिष्ट्य दिलेले आहेत आणि या ठिकाणी आपल्याला झाडाचे किंवा वेलीचे या ठिकाणी नाव लिहायचं आहे. चला उत्तरमध्ये पाहूयात आपण. हां, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पहिलं आहे निळसर फुलांचे तुरे. आता झाडाचं किंवा वेलीचं नाव आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. तर निळसर फुलांचे तुरे तर कशाला म्हटलं जातं, तर कडुलिंबाला म्हटलं जातं. त्यानंतर गुलाबी रंगाची कोवळी पालवी कशाला म्हटलं जातं, पिंपळाला. जे पिंपळाचं झाड आहे त्याला आपण काय म्हणतो, गुलाबी रंगाची कोवळी पालवी. त्यानंतर गुलाबी गेंद कशाला म्हटलं जातं, मधुमालती जे आहे त्याला आपण गुलाबी गेंद असं म्हटलं जातं. चला पहा पुढे. कडवट उग्र वास कशाला म्हणतं, त्या झाडाचं नाव किंवा वेलीचं नाव काय आहे, तर घाणेरी. घाणेरीचं कसं वास येतो, तर कडवट किंवा उग्र वास हा घाणेरीचा येत असतो. दोरंगी फुले घाणेरी. दोन्ही घाणेरीची आहे. कडवट वास देखील घाणेरीचाच येत असतो आणि दुरंगी फुले देखील घाणेरीचे असतात. 3 पाकळ्यांचे फूल नारळ. नारळाला 3 पाकळ्यांचे फूल असं देखील या ठिकाणी म्हटलेलं आहे. पायापासून डोकीपर्यंत लादली गेलेली फळे फणस. चला पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी आता पाहूयात. प्रश्न क्रमांक 2 आहे, कृती क्रमांक 2 आहे. खालील संकल्पनांचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करायचा आहे. तर या ठिकाणी आपला प्रश्न दिला आहे, चैत्र हा खरा वसंतात्मा मधुमास आहे. तर या ठिकाणी उत्तर काय आहे, तर फाल्गुन, चैत्र व वैशाख हे 3 महिने वसंत ऋतूत येतात. पण त्यातही चैत्र हा महिना वसंत ऋतूचा आत्मा आहे, तो गोड महिना आहे, असं या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहा पुढे. पुढचा प्रश्न आहे त्यातीलच. काळी काळी कबरी घरटी चित्रलिपीतील सुंदर विरामचिन्हे वाढतात. तर या ठिकाणी आपला उत्तर लिहायचं आहे. चैत्रात पक्षी लोंबत्या आकाराची वाटोळी, पसरट, गोल अशी विविध प्रकारची घरटी बांधत असतात. त्यांचा आकार हा स्वल्पविराम, पूर्णविराम किंवा उद्गारवाचक चिन्ह असा वाटत असतो. ते पक्ष्यांच्या विरामाचे स्थान असते, राहण्याचे स्थान असते. म्हणून लेखिका म्हणते की ही काळी कबरी घरटी चित्रलिपीतील सुंदर विरामचिन्हे आहेत, असं देखील या ठिकाणी म्हणत आहे. तर पुढचा प्रश्न आहे, कृती क्रमांक 3 आहे. योग्य जोड्या जुळवा. त्यामध्ये अ गट आहे आणि ब गट आहे. हे आपल्याला या ठिकाणी सोडवायचं आहे. तर आपण जोड्या जुळून घेऊयात. तर पहा. लांब लचक देठ कशाला म्हटलं, तर कैऱ्यांचे जे काही गोळे आहेत त्याला आपण लांब लचक देठ म्हणतो. त्यानंतर अर्धवर्तुळ पांढरी टोपी, करंजाची कळी जी असते त्याला आपण अर्धवर्तुळ पांढरी टोपी म्हणत असतो. भुरभुरणारे जावळ, माडाच्या लोंब्या ज्या असतात त्याला आपण या ठिकाणी म्हणत असतो. पहा पुढे. खालील तक्ता पूर्ण करा. शब्द आणि त्याचा अर्थ लिहायचा आहे. आपण या ठिकाणी पाहूयात. तर शब्द आहे निष्पर्ण, त्याचा अर्थ आहे पाणी निघून गेलेला. निष्पर्ण म्हणजे पाणी निघून गेलेला. निर्गत म्हणजे वास निघून गेलेला. निर्वात म्हणजे वारा नसलेला.
त्यानंतर निर्गवी, गर्व नसलेला आणि निस्वार्थी आपल्याला सहजच माहिती आहे. निस्वार्थी म्हणजे स्वार्थ नसलेला, कोणताही स्वार्थ दडलेला नाही आहे त्यामध्ये, आपण त्याला असं म्हणत असतो. तर कृती क्रमांक 5 आहे, खालील वाक्यांत योग्य ठिकाणी कंसातील योग्य वाक्यप्रचार वापरून वाक्य पुन्हा एकदा लिहायचं आहे. या ठिकाणी आपल्याला काही वाक्यप्रचार दिलेला आहे, जसे की रुंजी घालणे, कुचेष्टा करणे, पेव फुटणे, व्यथित होणे असे आपल्याला वाक्यप्रचार दिलेले आहेत आणि ते आपल्याला वाक्यात उपयोग करायचा आहे. तर पहा, लहान लहानसहान अपयशाने दुःखी होणे अयोग्यच. तर उत्तर काय आहे? लहानसहान अपयशाने व्यथित होणे अयोग्यच. आपण हा वाक्यप्रचारमध्ये टाकलेला आहे आणि वाक्यप्रचाराचा जो वाक्य आहे तो पूर्ण केलेला आहे. पहा पुढे. पुढचं वाक्य आहे, गुंजारराव करत भ्रमर फुलांच्या अवतीभोवती फिरत असतात. तर उत्तर आहे रुंजी घालत. रुंजी घालत भ्रमर फुलांच्या अवतीभोवती फिरत असतात. पहा पुढे. मोठ्या माणसांबद्दल चुकीचे बोलणे हा सुद्धा अपराधच. तर या ठिकाणी कुचेष्टा करणे, मोठ्या माणसाची कुचेष्टा करणे हा सुद्धा अपराधच आहे, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. पुढचं आहे, सध्या घरांमध्ये उंदरांची संख्या वाढल्याने अनेक पाहुण्यांच्या पिशव्या कुरतडल्या गेल्या आहेत. तर पेव फुटल्यामुळे अनेक पाहुण्यांच्या पिशव्या कुरतडल्या गेलेल्या आहेत, असं या ठिकाणी त्या वाक्याचा अर्थ होईल. पहा पुढे. खालील शब्दांमधील प्रत्यय ओळखून तक्ता पूर्ण करायचा आहे. कोणत्या शब्दामध्ये कोणता प्रत्यय आहे ते ओळखायचं आणि या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. तर या ठिकाणी शब्द आहे, त्यानंतर प्रत्यय लिहायचा आहे आणि प्रत्ययाचा वेगळा शब्द काय आहे त्याचा तो आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. तर आपण लिहिलेला आहे, पाहूयात. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अतुलनीय. तर ईय हा शब्द प्रत्यय लागलेला आहे आणि पुढचा शब्द आहे प्रशंसनीय. प्रादेशिक इक आणि भौगोलिक हा अलग शब्द आहे. गुळगुळीत म्हणजे ईत, मिळमिळीत. अनुकुचीदार, दार आणि दाणेदार अशा प्रकारे शब्द आपण तयार केले आहेत. पहा पुढे. कृती क्रमांक 7 आहे विद्यार्थी मित्रांनो. तत्पूर्वी व्हिडिओला लाईक करून घ्या, इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच असेल तर. पहा पुढे. खालील वाक्यांतील अधोरेखित नामांचा प्रकार ओळखून चौकटीमध्ये लिहायला सांगितलेला आहे. तर या ठिकाणी अश्विनीला पुस्तक वाचायला आवडते. या ठिकाणी अश्विनीला पुस्तक, तर हे विशेष नाम आहे आणि पुस्तक हा सामान्य नाम आहे. अजय आजच मुंबईहून परत आला. अजय कोण आहे? तर विशेष नाम आहे. या ठिकाणी अश्विनी देखील विशेष नाम होती, आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. तर गुलाबाचे सौंदर्य काही निराळेच असते. तर गुलाब काय आहे? विशेष नाम आहे आणि सौंदर्य हे भाववाचक नाम आहे. ओके, पहा पुढे. रश्मीच्या आवाजात वेगळाच गोडवा आहे. रश्मी कोण आहे? तर रश्मी हा विशेष नाम आहे आणि गोडवा हा भाववाचक नाम आहे. पहा पुढे. खालील ओळी वाचून दिलेल्या शब्दांसाठी त्यातून योग्य पर्याय शब्द शोधून लिहा. तर या ठिकाणी वाचूयात आपण. जो आपल्या आनंदात सोबत असतो, दुःखात सोबत करतो आणि आपण जर वाट चुकत असलो तर कान पकडून आपल्याला योग्य वाट दाखवतो, तोच खरा मित्र असतो. काय करावे हे सांगत असताना काय करू नये हे देखील सांगणेही महत्त्वाचे असते. तर या ठिकाणी आपण पाहूयात ते शब्द. पहा, कर्ण. उत्तर काय आहे? कर्ण म्हणजे कान. मार्ग म्हणजे वाट. सोबती, सोबती कोण? मित्र. हर्ष, हर्ष म्हणजे काय? आनंद. हर्ष म्हणजे आनंद. तर आता या ठिकाणी शेवटची कृती आहे, आपण पाहूयात. सोमत अभिव्यक्ती आपण म्हणतो. कोणते आहे? प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे आणि सोमत अभिव्यक्ती सोडवायची आहे. चैत्रातल्या पिंपळाच्या नवपालवीच्या रूपाचे सौंदर्य तुमच्या शब्दामध्ये लिहायला सांगितलं आहे. पाहूयात उत्तर. चैत्रातल्या पिंपळाची नवी पालवी हातात रेशमी पाताका नाचवत उभी आहेत. असे वाटते ही गुलाबी पाने चमकतात तेव्हा सुंदर पुष्पांचे गेंदच या झाडावर फुलले आहेत असे वाटते. तर पुढचा प्रश्न पाहूयात. चैत्र महिन्यातील पक्ष्यांच्या घरट्यांना लेखिका वसंताच्या चित्रलिपीतली विरामचिन्हे म्हणतात. या विधानातील सत्यता आपल्या या ठिकाणी पटवून द्यायला सांगितलं आहे. पाहूयात. वाक्य वाचताना आपल्याला विरामचिन्हाच्या जागी थोडे थांबत असतो, विश्रांती घेत असतो.
चैत्रात पक्षी लोंबत्या आकाराची, वाटोळी, पसरट, गोल अशी विरामचिन्हांच्या आकाराची घरटी बांधत असतात आणि तेथे विश्रांती घेत असतात. म्हणजे घरट्यांची विरामचिन्हांशी दिसणे व विश्रांती घेणे या दोन्ही गोष्टींची विरामचिन्हाशी साम्य असते. म्हणून हे विधान देखील सत्य आहे. पुढचा प्रश्न आहे, वसंत ऋतूशी निगडीत तुमची एखादी आठवण समर्पक शब्दात लिहायचं आहे. तुमची स्वतःची काय आठवण असेल तर या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. मी देखील वाचून दाखवतो. आता जगातील ऋतुमानच बदलले आहे. उन्हाळ्यात पाऊस पडतो, तर पावसाळ्यात नावापुरता पाऊस पडतो. हिवाळ्यात गरमी होते. चैत्र पौर्णिमेला आम्ही मित्र राम टेकडीच्या गड मंदिराकडे सायकलने जायला निघालो होतो. अर्ध्या रस्त्यात जोरदार पाऊस झाला. आम्ही भिजलो, कुडकुडू लागलो. अर्ध्या रस्त्यातून परत यावे लागले. पाऊस रात्रभर सुरूच होता. ही माझी वसंत ऋतूशी निगडीत आठवण आहे. आता वसंत ऋतूच राहिला नाही, असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. हा प्रश्नाचं उत्तर होतं. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाठ क्रमांक 6 हा आपण अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.